रात्रीपासून आम्ही निघायला लागलो, स्टँडवर येतो, रूमवर जातो, स्टँडवर येतो ना. आम्ही सोलापूरला येतोच आहे. सोलापूरचे फॅमिली मित्र यायला लागलात ना, यायला सगळं. नंबर की है मेरे को नहीं मालूम है, मेरे को 5 नंबर पे जाने का 5। अरे वही मैं बोल रहा हूँ कि 7 नंबर की बोगी है, 5 की नहीं है। अरे बाबा 7 नहीं रे, 5 मैं वही बोल रहा हूँ, ये 7 नंबर की है, 5 नहीं है। हाय गाईज, तर आता आम्ही हे आमचे कॅमेरा वगैरे सगळे बोरिया बिस्तर घेऊन मेट्रो स्टेशन वरती पोहोचलोय. हे बघा, या कॅमेऱ्याला उचलत हा इतका जड आहे ना, हा इतका थकून गेलाय. जरा थक ना, 200 रुपए दे और 50 रुपए कट ओवर एक्टिंग के वजह से. जरा खूप थकून गेलाय तो, इतका जड आहे. फायनली आम्ही पुण्याला आलेला आहे. तर गाईज हे बघा, तुम्ही सगळेजण याला ओळखतच असाल. विठ्ठल हा पण आलाय आपल्या सोबत. बैगन हा नाही, तू बोल काहीतरी तुझे फॅन्स लोकांना. माझे फॅन्स? हा माझे फॅन्स नाही, माझे कूलर आहेत का तुझे फॅन्स नाहीये तुझे? माझे बॅम्बू. अच्छा कूलर आहेत माझे, कूलर. एसी आहेत माझे, फॅन्स नाही आहेत. हा एसी आहेत, एसी. हाय गाइस, माय नेम इज विठ्ठल पुजारी उर्फ सोलापुरी काका. हा सोलापुरी काका. आणि इथपर्यंत ब्लॉग बघत असेल तर पूर्ण बघा. माझी याची पहिल्यांदाच ओळख झाली, त्यामुळे हा स्वतःची ओळख स्वतः करून दे. माझं नाव गणेश निंबाळे आहे, मी इम्पॅक्ट मोशनमध्ये ॲक्टर आहे, काम करतो. प्लीज आमची व्हिडिओ बघा, सबस्क्राईब पण करून टाका. नाही केलं तरी चालेल, पण व्हिडिओ बघा. गाईज आम्ही आता मेट्रो मध्ये आलोय बघा, पुण्याची मेट्रो. हे बघा, गुरु आज आमची शूटिंग काढणार आहे या कॅमेऱ्यामध्ये. गजब बेइज्जती है. टायमिंग घडला का? आम्ही इथं उर्मीच्या रूमवर आलोय. उर्मी तिथली. तर इथे का तर इथं उर्मीच्या रूमवरती आलो आम्ही आणि जेवण पण केलं, सकाळी रेस्ट केलं, आता प्रॅक्टिस झाली आणि थोड्या वेळात आम्ही बॉक्सला. तर गाईज आता आम्ही बॉक्स थिएटरकडे चाललोय. तर आता थोड्याच वेळात आमचा शो लागणार आहे आणि आम्ही परफॉर्म करणार. हो ना, ही आहे सावनी. हाय गाईज, सावनी प्रेमायामध्ये आहे आणि मी खिचॅकमध्ये. आणि हे बघा, क्रिसमसची तयारी चालू झाली. पण आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं, पण कॅलेंडर वाईज जानेवारीमध्ये आपण सेलिब्रेट करायला काही हरकत नाही. वी रिस्पेक्ट आपल्या मराठी महिन्यानुसार जे वर्ष चालू होतं त्याचं रिस्पेक्ट करू. पण हो पाठ केलं मी, मॅप बघून रस्ता पाठ केला. आता सगळ्यांना सांगते सगळ्यांना वाटतं मी इथंच राहते. तर गाईज आम्ही फायनली द बॉक्स पोहोचलेलो आहोत. ये खूपच सुंदर आहे. द बॉक्स सारखं नाही येत. हाईड माय कॅमेरा. चला शोला बसूया. बसायचं का शोला आपण? हे बघा, पुण्याची पण टीम आहे. हे आमचे डिरेक्टर, हे त्यांचे म्युझिक सगळे टेक्निशियन, हे दोन्ही कोलॅबरेशनमध्ये करतायत आम्ही. आणि हा विठ्ठल. सगळेजण आम्ही करतोय द बॉक्समध्ये.
रोलिंग. हाय गाईज, तर आता आम्ही रेडी झालेलो. हे बघा मला दिस इज माय आउटफिट अँड कॉस्ट्युम अँड हे माझा सासरा आहे जो की मेलेला खुर्चीवर बसतो आणि हा माझा नवरा. हे बघा पिताडा नवरा हा. तर आता थोड्याच वेळात आमचा शो चालू होईल. तर खूप जण मंडळी अजून यायचे हे पण वेगळ्या रेडी होत आहे. त्यांचं पहिलं मग आमचं दुसरं बघा. बाय. कॅमेरामॅन माझ्याकडे किती कॅमेरे मोबाईल कॅमेरा. आज ह्याच्याकडे आयफोन होणार. गुड मॉर्निंग बाबा. सुप्रभात. सुप्रभात बाबा. शांत कर. एक झोपताना खिडकीला थिएटरकर या दोन्ही टीम्सना मंचावरती बोलवतो. चालू सांगू म्हणजे सोलापूरमध्ये याला ज्युनियर सतीश तारे असं ओळखतात. सुद्धा तिची ओळख थोडीफार झालेली आहे. सगळ्यांचा आवडता अभिनेता अभिजित केंगा, दीपक शिंदे ज्याला सोलापूरमध्ये दीपक देशपांडे असंही म्हटलं जातं कारण हा चिदंबर अक्कल, आदिती सरदेशमुख, खूप सुंदर आणि जुनी अभिनेत्री. त्यानंतर ही सुद्धा आहे सावली आणि सुंदर अभिनेत्री आहे, सोलापूरचीच आहे. त्यानंतर दुसरी आहे सई तामणकर, असं सोलापूरमध्ये म्हणतात, दरेकर असं सोलापूरचं नाव आहे आणि खूप सुंदर अभिनेत्री आहे. त्यानंतर विठ्ठल, आम्ही याला पाठवून असं म्हणतो. हा पण सुंदर असा अभिनेता आहे, युट्यूबला चॅनल वगैरे आहे, त्याचे भरपूर व्हिडिओ बनवतो. आणि प्रतीक सोलापूर थिएटर टीम आहे. दिग्गज तारेंच्या आईसाहेब आणि ताईसाहेब या दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण खूप खूप आपले धन्यवाद की आपण हा प्रयोगासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल. खरंच खूप खूप प्लेस बघण्यासाठी. आणि सगळं एकदम बेस्ट होतं. नाटक, सगळ्यांचे एक्सप्रेशन्स, ओल्ड सगळ्यांचे डायलॉग्स, इट्स परफेक्ट. इवन आयडिया, थीम सगळं परफेक्ट होतं. सो बेस्ट 3 तास होते, एकदम मस्त गेले. थँक्यू. पैसा वसूल. धन्यवाद. छान प्रयोग होता. कसं वाटलं तुम्हाला नाटक पाहून? आवडला मला, नक्कीच आवडलं मला. फुल पैसा आणि येस डेफिनेटली आय विल से फुल पैसा वसूल. आणि खूप चांगला आहे. आय विश यू लक की तुम्ही पुढे पण अशाच पद्धतीने चालू ठेवा आणि वेगवेगळं काहीतरी आम्हाला वेगळं देण्याचा प्रयत्न कायम ठेवा. सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. आलात तुम्ही वेळात वेळ काढून, त्याबद्दल धन्यवाद. पण सोलापूरहून आली आहे आमच्या सोलापूरच्या मुलांचं कौतुक करायला. आणि प्रत्येक स्किटमध्ये एक मेसेज होता, ते मला फार आवडलं. आणि ॲक्टिंग, डायलॉग तर बेस्टच होते. प्राऊड ऑफ यू सोलापूरकर. धन्यवाद. नमस्कार, मी रागिनी काते. आज चला शोला बसूया ह्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो आणि मला खूप छान वाटलं इथे येऊन. दोन्ही टीमनी जे काही समीकरण केलं म्हणजे एक युनिक होतं. म्हणजे आम्ही 3 तास फक्त हसलो. आणि म्हणजे एक पुणेकर म्हणून मी एक सांगते की खूपच भारी होतं. आणि असेच प्रयोग नवीन नवीन करा तुम्ही, जेणेकरून आम्हाला त्या गोष्टीची संधी भेटेल. म्हणजे ते नाट्यगृहात पहिल्यांदा सिनेमा आज हे झाला ना, फर्स्ट टाइम. तर मग तिकडे गेलो होतो, थोडा लेट नव्हता. गाईज नाटक चालूच आहे आणि हे बघा सगळी मंडळी कसं बाहेर फिरतात.
सगळे एकमेकांना भेटतात त्यांना खूप आवडतं. तर गाईज, तर अशा प्रकारे आमचं हे नाटक झालं आणि आम्ही 6 स्किट सादर केलं. तर खूप छान मज्जा आली. सगळ्यांचा प्रतिसाद पण खूप छान होता. 15-15 मिनिटाचे प्रत्येक स्किट होते आणि अख्खा 2.5 ते 3 तास आम्ही सगळ्यांना हसवलं. सगळ्यांनी आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि खूप मजा आली. म्हणजे एकांकिका वगैरे असं आपण कंटिन्युअसली घेतो, पण असं स्किटचं किंवा हसवण्याचं पूर्ण 1-2 तास असं वगैरे नाही घेत. पण हा पहिलाच असा शो होता, तो पण पुण्यामध्ये झाला आणि खूप छान झालेला आहे. सईने पण खूप छान काम केलेलं आहे आमच्या सईने. हो, आणि दीपक सरांचे चाहते वगैरे सगळे आले होते. सगळे भेटले आमच्या एंट्रीला असं नावाने वगैरे. छान झालं, खूप छान झालं. सगळ्यांचं नाटक खूप छान झालं. खिचॅक छान झालं, प्रेमायाम छान झालं आणि लगीन खाई सगळे नाटक खूप छान झाले. लोकांचा प्रतिसाद एवढा खतरनाक आहे ना, ही सांगते तुम्हाला. अरे मी ऑलरेडी सांगतेय. असं काय बोलणार नाही, चांगलं झालं. आणि हे गुरुचा सगळ्यात मोठा हात 1 मिनिट दाखवते. सगळ्यात मेन अभिनंदन गुरुचं, कारण गुरुनी सगळ्यात जास्त सपोर्ट केला मला. त्यांनी BTS व्हिडिओ बनवले आमचे ऑडियन्सचे. थँक्यू गुरु. आता एडिट पण तूच करून दे. तर ही आहे सावनी. तर यांचं ही प्रेमायामध्ये होती. तर हिचं पण खूप छान झालं. आणि तो प्रतीक. तर हा प्रतीकचा विशेष इतकं काय केलंय. विशेष कौतुक म्हणजे प्रतीकचा ते नाटक खराब होता वाचलं. खराब नाही झालं, फक्त एक पॉज पडला आणि विसरलं सारखं झालं. पण हा कव्हर केला, लगेच उचलला. वाक्य नसताना अशा प्रकारे भारी. नाही गाईज, हे मनाने आलेत बरं का. 2-3 गाईज, अशा प्रकारे आमचा हा दिवस आणि हा स्किटचा पूर्ण शो झाला. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडलं की नाही. शो तर नाही बघता येणार, पण छोटे छोटे बाईट्स, क्लिप्स सगळे टाकले मी व्हिडिओमध्ये, ते बघा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बघा गाईज, हे मला घ्यायला पाहिजे का ब्लॉग मध्ये मला? हो ना, हे बघा किती स्वच्छ. तुम्ही काय एवढं फ्रस्ट्रेटेड झालात? काल रात्रीपासून आम्ही निघायला लागलो. स्टँडवर येतो, रूमवर जातो, स्टँडवर. यही नहीं, अभी और सुनिए. आणि एसटी मधल्या जागा पकडणाऱ्या बायका. आम्ही काय केलं गाईज, हे सगळं हे वाली बॅग टाकून तिथे सीट हे घेऊन आणि खाली फुटलं. पण आम्ही बॅग टाकून सीट पकडून आतमध्ये पण घुसलो, पण आमची सीट आम्हाला भेटली नाही. आणि स्वतः इतकं फ्रस्ट्रेट होत होतं ना मला. तर मी अख्ख्या पूर्ण लाईफ मध्ये एवढं बसचा प्रवास केला, पण आज पहिल्यांदा मला असं फ्रीज झालं नुसतं. मी पुढे जाऊ का मागे जाऊ असं होत होतं. आणि एकदम आमची साथ देणार हे सगळे. तुम्हाला काय म्हणली ती बाई? पहिला आतल्यांना पहिली एक साधी बेसिक थिंग सांगतो मी आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आतल्यांना बाहेर येऊ द्यायचं नाही, बाहेरच्यांना आत येऊ द्यायचं नाही. एक बाई दारातच थांबली. हे काय पद्धत आहे? अरे आतल्या पोराला असं आतला पोरगा बाहेर येऊ शकेना, तर बिचारा मधल्यामध्ये अडकलाय. आपल्याला वजन पेलवत नाही तर गावाला जायचं कसं? अरे मी तर हे असलं घातले ऑलरेडी इरिटेड मध्ये घाम येईल आणि मागून चेंबा चेंबी. याने तर बघा, याने तर कसला बसलाय. सांगितलं ह्याने तर एवढा फ्रस्ट्रेट झाला की खाली एवढं घाण आहे तरी दिसत नाही. आयुष्यात चुकलो मी पुण्याला घेऊन. फर्स्ट टाइम. काल रात्री आम्ही प्रयोग संपवून कितीला आलो इथं 12ला 12:30 वाजता. एसटी मिळेल म्हणले, एसटी मिळाले नाही. थंडगार थंडी वाजत होती प्रचंड. तिथून नरेला 3 वाजता गेलो, तिथल्या रूमवर झोपलो. सकाळी 10ला उठून परत आलो. अजून आम्हाला गाडी मिळेल ना. आम्ही सोलापूरला येतोच आहे. सोलापूरचे फॅमिली मित्र यायला लागलात ना. सजेस्ट करा, काय आयडिया आहे का सोलापूरला येण्यासाठी आता? आणि मला विशेष म्हणजे आज 1:30 वाजता युनिव्हर्सिटी मध्ये पोहोचायचं होतं. तिथे किट घ्यायचं होतं. आज मला ओडिसाला जायचं, योगा कॉम्पिटिशन आहे ओडिसाला. तर तिथे 1:30ला पोहोचायचं होतं युनिव्हर्सिटी मध्ये. आणि मी अजून 2:30 वाजले ना, दुपारचे 1:45 वाजले. म्हणजे 1:30 वाजून गेले ना, अजून मी पुण्यात आहे. तिकडचे सगळे फोन करतायत कुठे आली ना युनिव्हर्सिटी मध्ये. तसं युनिव्हर्सिटी मध्ये काय, सोलापूरच्या बस मध्ये पण नाही बसली कालपासून. मला तर आता युनिव्हर्सिटीचं कॅन्सल झालं. आता मला ओडिसाचं टेन्शन लागलं. अरे मी ओडिसाला जाते का नाही, पोहोचते का नाही.
वर्स्ट एक्सपिरियन्स, पण मज्जा पण यायला लागली काय माहिती नाही गाईज. काल बाई बोलले पण पुढे हे एवढं घडतं काय माहिती. गाईज अशा प्रकारे खूप सारे स्ट्रगल्स करत हे लोक आलेले आहेत आणि मी म्हणजे खूप काय काय झालं. तू सगळं अजून काय मोठा किस्सा या बॅगेचा तर आम्ही नंतर सांगू. त्या बॅग सांग आता, ब्लॉग एंड करता येते सांग. शेवटच्या क्षणी ही बॅग हरवली होती. ट्रेन मधून उतरताना ही बॅग हरवली होती आणि आम्हाला जस्ट आता इथं सापडली. एका बाई. आणि मी म्हणजे यांच्या अगोदर आले, मला ह्यानी पटकन पाठवून दिला. माझं मी एकटे आले आणि आता आम्हाला जायचं ना ओडिसा. इथून बसले आणि फोटो टाकला तर लगेच मी यांना भेटायला. कुठे बाकीचे सर कुठे? हॅलो. काय विचारायचं नाही. याने आत्ताच आले तर ह्याने खूप सारे स्ट्रगल्स करत आले तरी पण फ्रेश दिसायला. बिचारे पोरं धार दिशी लागून घेतला. काय काय झालं? अजून काय काय झालं? खूप. काल रात्री 11 वाजता ते सांगितलं निघायचा प्रयत्न केलो सोलापूरला आणि आता 11 वाजता पोहोचलो. तर विचार करा आम्ही काय काय स्ट्रगल झेलले असेल. स्वारगेट ते मेट्रो स्टेशनला जायला किती टाइम लागतो? स्वारगेट ते मेट्रो अर्धा तास. मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशनवरच अर्धा तास फिरलो स्वारगेटच्या आणि मग रेल्वे स्टेशनला गेलो. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा स्ट्रगल्स ब्लॉग होता. थिएटर कर स्ट्रगल्स ब्लॉग. बाय बाय.